will now be तर recorded. तुम्हाला दाखवतो, त्याला डबल टॉप म्हणतात. एक मिनिट, मी चार्ट ओपन करतो. आणि हे मी कालच लिहिलं होतं. डबल टॉप पॅटर्न हा रिव्हर्सल पॅटर्न आहे. त्यामुळे आता आजपासून मार्केट तसं खाली यायला सुरुवात झाली. जास्त खाली नाही येणार, कारण सगळा पैसा काढून आयपीओ मध्ये टाकतील मोठी लोक, चांगले आयपीओ असतील तर. सर आणखी थोडी मला माहिती असलेली सांगू. हो हो. आयपीओ पूर्वी जेव्हा फेस व्हॅल्यूला मिळत होते तेव्हा आयपीओ मध्ये मजा होती. कारण 10 रुपयाचा शेअर किती रुपयाला लिस्ट होईल, किंवा 100चा शेअर किती रुपयाला लिस्ट होईल, किंवा 1 रुपयाचा शेअर किती रुपयाला लिस्ट होईल, याचे जजमेंट्स असायचे ईपीएसच्या बेसवर. आता हे बिडिंग करायला लागले, त्यामुळं त्यांनी प्रचंड प्रीमियम कमवायचा नसलेला फोबिया मोठा उभा करून त्याचं व्हॅल्युएशन करून, गुडविलचं व्हॅल्युएशन करून ते शेअरची किंमत ठरवतात. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोठ्या ऑपरेटर्सना ऑलरेडी डिस्काउंट मध्ये ऑफर दिलेली असते. हो. आणि ओव्हर सबस्क्रिप्शन झालं म्हणून सांगायचं असतं. त्यामुळं ऑलरेडी म्हणजे समजा एखादा शेअर 100 रुपयाला येतोय, तर कुठल्या तरी HDFCला LICला 80 रुपयाने देऊन मोकळे झालेले असतात. हो हो हो, करेक्ट. मग HDFC, ICICI, ऍक्सिस बँक, येस बँकेसारखी प्रकरणं, त्यानंतर LIC, त्यानंतर अजून कुठले फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असतील, त्यांनी तो 80 रुपयाने घेतलेला असतो. 100 रुपयानं आयपीओ असतो त्याचा. आणि मग जे 100 रुपयानं अर्ज करतात त्यात एक वाटण्यासाठी म्हणून 10%, 15%, 20% ठेवलेले असतात. आणि ओव्हर सबस्क्रिप्शन 500 टाइम्स झालं म्हणून सांगितलं जातं. 5 टाइम्स झालं म्हणून सांगितलं जातं. 5 टाइम्स झालं की मुळातच ज्यांनी अर्ज केलाय त्यातल्या 20%ना मिळणार असतं. आणि ऑलरेडी 20% शिल्लक असतं. त्यामुळे 4% लोकांना आयपीओ मधनं शेअर्स मिळतात. बरोबर, करेक्ट. आणि व्हॅल्युएशन फुगून सांगितलेलं असतो आता आजकालच्या शेअर्सचं. आता जे 2 आयपीओ आले ना, लेन्सकार्ट आणि ग्रो ॲप, भरमसाठ व्हॅल्युएशन. ज्यांना शेअर्स मिळाल्यानंतर रोज लोअर सर्किट लागते, रोज खाली येतोय. हे बघा, हा अहो सर LIC बाबत असं झालं. LIC, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. बरोबर बरोबर, करेक्ट. एक मिनिट, कोणाचा तरी मेसेज आला. हे बघा, हा मला वाटतं कधी केला होता हा हाय, 23 सप्टेंबर 2024. तो हाय बनवला होता 26,277. आणि काल त्याच्या जवळपास जाऊन, हे बघा, हा वीकली चार्ट आहे, हा डेली कन्वर्ट केला, त्याच्या जवळ जाऊन काल अमर चव्हाण म्हणून एक आपले स्टुडंट आहेत, त्यांनी प्रश्नही विचारला होता. कालच्या मीटिंग मध्ये मी बोललो पण होतो. 26,277 पर्यंत जाऊन तिथनं तो खाली येण्याची शक्यता. आणि खाली कुठपर्यंत येईल, पार तर इथपर्यंत येईल, म्हणजे असा येऊन परत वरती जाईल. मग आपलं तोपर्यंत हे महिना 2 महिना सरकेल. आणि फेब्रुवारी मध्ये बजेट येईल, प्री बजेट रॅली असते, त्यावेळेस पुन्हा वाढायला लागेल. आणि बजेट सर हा ग्राफ निफ्टीचा आहे का ग्रोथ आहे? निफ्टीचा आहे, निफ्टीचा. तर आता मार्केट थोडस खाली येईल, साधारण हा सपोर्ट आहे, तर इथं खाली येईल.
एक महिन्याभरात, आणि हळूहळू हळूहळू ओके. प्री प्री बजेट रॅली म्हणजे फेब्रुवारीतच असतं ना बजेट, 1 फेब्रुवारीला. तर जानेवारी महिन्यात, आणि नाहीतरी आता IPOचा धुमाकूळ आहे, बरोबर. त्याचबरोबर डिसेंबरमध्ये नाताळा वगैरे असतं, हो. फॉरेन FII लोक सुट्ट्या घेतात, म्हणून आता मार्केट खाली येईल. आणि जानेवारी महिन्यात हळूहळू हळूहळू हळू इथपर्यंत आणून ठेवतील, आणि ट्रिपल टॉप. आणि बजेटच्या दिवशी बजेट खूप चांगलं असेल तर वरती जाईल, अदरवाईज पुन्हा खाली येईल. या अशा पद्धतीने चालेल आता. मार्केट खाली किती येईल तर फार काय येणार नाही, साधारण 1001 पॉईंटनी ओके. खाली येईल, 1000 पॉईंटनी खाली येईल जास्तीत जास्त. समजलं का? तर याला म्हणतात डबल टॉप. आठवलं का गिरीश सर? हे बघा, हा डबल टॉप पॅटर्न आता ओके. परवा आपलं होणार आहे, एक 4-5 दिवसात हो हा हो पॅटर्न होईल आपलं. हो 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 हो. हा. ठीक आहे, चला स्टार्ट करूया आजचं सेशन. रेणुका मॅडम, आत्ता सुरू झालेले सेशन. हो सर. हा, बर. सगळ्यांना विचारणार आहे, म्हणजे जे नवीन मेंबर्स आहेत त्यांना. अजिंक्य सर, कसं वाटतं लाईव्ह ट्रेडिंग? सर आता मॅडमने एक मेसेज केलाय बघा, मला पण तसंच बऱ्याच वेळा मेसेज येतो सकाळी. हा. एकदाच जॉईन झालो होतो, ना कामाच्या याच्यात एक 5-10 मिनिटात पुन्हा बाहेर पडावं लागले. सो जास्त काय माझं जॉईन होता आलं नाही मला. बर बर, आजचं नाही म्हणत मी, ओव्हरऑल या हा. 4-5 दिवसात जॉईन झाले, काय काय जाणवलं लाईव्ह ट्रेडिंग बद्दल? काय अनुभव आहे तुमचा? सर नाही, जॉईनच नाही झालो मी. मला ते ओके. मॅडम तुम्हाला तेच म्हटलं. ठीक आहे ठीक आहे. रेणुका मॅडम, तुमचा काय एक्सपिरियन्स, काय चांगला आहे अनुभव? सर, चांगला आहे सर माझा एक्सपिरियन्स. म्हणजे मला माहिती आहे ब्रेकआउट कुठं, म्हणजे कुठं तुम्ही बाय करायला लावता किंवा कुठं सेल करायला लावता, किंवा स्टॉप लॉस कसा हिट करायचा, हा, आणि या सगळ्या गोष्टी. मेन इंटेन्शन आपला लॉस कमीत कमी ठेवणे, म्हणजे स्टॉप लॉस ट्रेल करून. हो. ओके. श्रीपाद सर, कुलकर्णी सर, तुमचा काय अनुभव? आम्ही शिकतोय, आम्ही विद्यार्थी आहे, बालवाडीत आहे, बालवाडीत आहे आम्ही. थोडं थोडं समजतंय का? हो हो. ओके. गिरीश सर, तुमचा काय अनुभव? तुम्ही जास्त जॉईन होत नाहीत पण. मला ते सॉफ्टवेअरचं छान ट्रेनिंग झाल्याशिवाय मला तुम्ही काय करताय ते कळणार नाही सर. हो, मला वेळ नाही मिळत सकाळचा, क्लास वगैरे असतात. हा. आता ते ऍडजस्ट केले पाहिजेत, पण सध्या ठीक आहे, हरकत नाही. कुलकर्णी सर, तुम्हाला जो व्हिडिओ पाठवलाय ना मी, तो एकदा बघून ठेवा सॉफ्टवेअर ट्रेनिंग होण्याच्या अगोदर. अहो ते 2 तास. बर, बघतो. 2 तासाचं आहे ना ते. ठीक आहे. ओके, बाय. स्टार्ट करूया आजचा आपला सेकंड पार्ट. 4 पॉइंट आहेत: फेस व्हॅल्यू, इक्विटी, नंबर ऑफ शेअर्स, मार्केट कॅप आणि रिझर्व्ह फंड. ऑलमोस्ट ऑल अजिंक्य जर सोडले तर बाकी सगळ्यांना हे माहितीच असतील पॉइंट. तर फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनी किंमत, शेअरची मूळ किंमत, कागदोपत्री किंमत. फेस व्हॅल्यू आपण 6वी-7वीला असताना गणितात या विषयावरती फेस व्हॅल्यू हा म्हणजे दर्शनी किंमत हा शब्द गेलेला आहे. आठवतंय का अजिंक्य? हो, दर्शनी मूल्य. हा बरोबर आहे सर. हा, तर फेस व्हॅल्यू म्हणजे मूळ किंमत, कागदोपत्री असलेली किंमत. फॉर एक्झाम्पल, आपण जर का उदाहरण पाहिलं, टाटा मोटर्स, TCS आणि रिलायन्स. करंट मार्केट प्राइस CMP टाटा मोटरची साधारण 400च्या जवळपास आहे, TCSची जवळपास 3100च्या स्वरूपात, 3100च्या जवळपास आहे, आणि रिलायन्सची जवळपास 1500च्या जवळपास आहे.
पण कागदोपत्री फेस व्हॅल्यू मूळ किंमत दर्शनी किंमत किती आहे? टाटा मोटरची 1 रुपया, TCS ची 1 रुपया, रिलायन्सची 10 रुपया. समजलं का अजिंक्य? हो सर. बाकीच्यांना कुणाला काही शंका? रेणुका मॅडम, कुलकर्णी सर? नाही सर. नाही सर, बरोबर आहे, बरोबर आहे. ओके. आता पुढचा पॉइंट आहे इक्विटी नंबर ऑफ शेअर्स. आता सर टाटा मोटर्स किती लिहिलं होतं तुम्ही? 3100. 1 रुपया, 1 रुपया. नाही नाही, व्हॅल्यू ह्याचे TCS किती रुपये लिहिलं होतं मार्केट व्हॅल्यू? 3100 च्या जवळपास आहे. एक्झॅक्टली सांगू का किती आहे? नाही नाही, काही गरज नाही. फक्त आणि टाटा मोटर्स किती सांगितले? 400. 400 च्या जवळपास आहे. 400, 403 काहीतरी आहे. आणि रिलायन्स 1500 च्या जवळपास आहे. एक्झॅक्टली सांगतोय बघा. टाटा मोटर कमर्शियल व्हेकल जे आहे, सॉरी पॅसेंजर व्हेकल 362 आहे. हा. आणि रिलायन्स 1546 आणि TCS 3150. आता हे टाटा मोटरचं काय झालं, ते डीमर्जर झालं, त्यांच्या 2 कंपन्या वेगळ्या झाल्या ना. हो हो हो. हा, त्यामुळे ते 400 वरून खाली आलेलं आहे शेअर. 362 आहे टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल, आणि कमर्शियल व्हेकल 324 आहे. म्हणजे 2 कंपन्या वेगळ्या होऊन त्यांचं दोन्ही मिळून पहिलं व्हॅल्युएशन 600-700 रुपये वगैरे आलेले दोन्ही मिळून. बरोबर बरोबर. आता पुढचा इक्विटी नंबर ऑफ शेअर्स. आता तुम्हाला आठवतंय का, आपण प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बद्दल बघितलं होतं. जेव्हा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापना करतात तेव्हा शेअर्स सर्टिफिकेट किंवा डिजिटल फॉर्म मध्ये शेअर्स छापून घ्यावे लागतात, म्हणजे शेअर होल्डिंग. आता एक फॉर एक्झाम्पल अजिंक्य आणि मी, आम्ही दोघांनी मिळून एक कंपनी स्टार्ट केली, तर आमचे 50-50% शेअर्स आहेत. $2-2 लाख टाकून दोघांनी 2 लाख टाकलेत. आता त्या 50-50 मधले 30% शेअर्स आम्ही IPO द्वारा पब्लिकला विकले. आता फेस व्हॅल्यू किती आहे आमच्या शेअर्सची? 10 रुपये. म्हणजे 2 लाख रुपये आमचं भांडवल आहे माझे. म्हणल्यावरती फेस व्हॅल्यू जर 10 रुपये असेल, म्हणजे एका शेअरची किंमत 10 रुपये असेल, तर 2 लाख रुपयात किती शेअर्स येतील? 20,000. म्हणजे माझे 20,000 शेअर्स आहेत, अजिंक्यचे 20,000 शेअर्स आहेत. ओके. आता यामधले 30% पब्लिकला आम्ही दिलेले आहेत IPO द्वारा. म्हणजे 40,000चे 30% 12,000 शेअर्स पब्लिक कडे. पण म्हणजे थोडक्यात काय, आमच्याकडे किती राहिले? 14,000 माझ्याकडं, 14,000 अजिंक्य सरांकडं आणि 12,000 माझ्याकडं, सॉरी पब्लिककडं. 14 आणि 14 28 अधिक 12, टोटल किती शेअर्स आहेत? 2 लाख, 2 लाख, 4 लाख भांडवल, 10 रुपये फेस व्हॅल्यू, म्हणजे 40,000 शेअर्स आहेत. लक्षात येते का अजिंक्य? हो सर. आता मी तुम्हालाच प्रश्न विचारणार आहे, आणि तुम्हाला डाऊट आले की लगेच विचारा, कारण बाकी सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे? हो सर. तुम्ही शांत बसू नका, बाकीचे प्रश्न विचारतील म्हणून तुम्हालाच विचारावं लागणार आहे. ओके. हो सर. या 40,000 मधले शेअर्स 30% पब्लिककडं आणि 35% आपल्याकडं, माझ्याकडं आणि तुमच्याकडं 35%. पण टोटल नंबर ऑफ शेअर्स किती आहेत अजिंक्य सर? 40,000. इक्विटी, टोटल इक्विटी म्हणजेच नंबर ऑफ शेअर्स. समजलं का? ओके ओके ओके, समजलं सर. ओके. आता आपल्या शेअर्सची किंमत फेस व्हॅल्यू 10 रुपये, पण मार्केट प्राइस किती आहे? करंट मार्केट प्राइस
समजा 100 रुपये, एक उदाहरण म्हणून, तर मार्केट कॅप इज इक्वल टू टोटल इक्विटी, टोटल नंबर ऑफ शेअर्स गुणिले करंट मार्केट प्राइस किती आहे, या दोघांचा गुणाकार म्हणजेच मार्केट कॅप. समजलं का? समजलं अजिंक्य? हो सर, समजलं समजलं सर. बाकीच्यांना काही शंका, डाऊट? रेणुका मॅडम, कुलकर्णी सर? नाही सर. ओके. आता पुढचा तर काय point. प्रॉब्लेम नाही. हा, रिझर्व्ह फंड. रिझर्व्ह फंड काय असतो? तुम्ही मराठीमध्ये गंगाजळी हा शब्द ऐकलाय का अजिंक्य? नाही सर. बा, कुठल्याही गणपती मंडळाच्या अहवालात किंवा पतसंस्थेच्या अहवालात जे मराठीमध्ये बॅलन्स शीट असतं त्यामध्ये गंगाजळी हा शब्द आवर्जून असतो. ओके. तर गंगाजळी म्हणजेच रिझर्व्ह फंड. ठीक आहे. आता रिझर्व्ह फंड काय असतो ते तुम्हाला सांगतो. समजा 2021 पासून आमची कंपनी आहे सुरू झालेली, लिस्टेड, स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड आहे. 2021 साली आमचं कॅपिटल 4 लाख होतं. त्यामधले टोटल नंबर ऑफ शेअर्स 40K, 12 आणि 12 सांगितलं का मी? किती सांगितलं? 30%. 40 चे 30, 12,000. सॉरी, 12,000 पब्लिककडं आणि 14,000 आमच्याकडं, असे टोटल 40,000. ठीक आहे. आता बघा, लक्ष देऊ. 2021 मध्ये आमच्या कंपनीनी नेट प्रॉफिट 10 लाख रुपये कमवले. 2021 मध्ये आमच्या बॅलन्स शीट मध्ये काय दिसतंय? 10 लाख रुपये नेट प्रॉफिट. 2022 मध्ये आम्हाला प्रॉफिट झाला 15 लाख. मग रिझर्व्ह फंड किती आहे? 2021 मध्ये काही नाही, 2021 पासूनच चालू झाला असं समजा. पण 2022 मध्ये मागच्या वर्षीचा नेट प्रॉफिट हा नेक्स्ट इयर म्हणजे 2022 मध्ये बॅलन्स शीट मध्ये रिझर्व्ह फंड म्हणून दाखवावा लागतो. ओके. 2023 मध्ये पुन्हा आम्हाला, आपल्या कंपनीला 30 लाख प्रॉफिट झाला. मग 2023 मध्ये रिझर्व्ह फंड किती असणार? पहिले 10 लाख प्लस 15 म्हणजे असे टोटल 25 लाख. 25 कळालं का? बरोबर आहे सर. तर या 25 लाखावरती जो काय अधिकार असतो, राईट्स असतात, ते शेअर धारकांचा असतो. कळालं का? हो सर. आता यात पण थोडस हे असतं की कंपनीचे देणी, समजा कंपनी बुडाली, आपली कंपनी बुडाली, तर बुडाल्यावरती देण्याला, समजा जे काही लोकांची देणी आहेत ते देणी देऊ, पहिलं देणे द्यावे लागतात या रिझर्व्ह फंड मधनं. त्यानंतर जे उरतील त्या उरलेल्या पैसे शेअर धारकांना समसमान त्यांच्या शेअर होल्डिंग प्रमाणे वाटावे लागतील. कळालं का? हो सर.
कुलकर्णी सर, बरोबर आहे का? हो बरोबर. समजलं रिझर्व्ह फंड म्हणजे काय? हो सर. ओके. तर सेकंड पार्ट आपला संपलेला आहे. सोपा आणि छोटासा सर रिझर्व्ह फंडामध्ये एक विषय विचारात घेतला पाहिजे. रिझर्व्ह फंड हा बिफोर डिव्हिडंड आणि आफ्टर टॅक्सेस असतो की बिफोर टॅक्सेस आणि बिफोर डिव्हिडंड असतो? नाही, कसं असतं सर, नेट प्रॉफिट म्हणजे आफ्टर टॅक्स आला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की नेट प्रॉफिट मधनं डिव्हिडंड जो तुम्ही देता, देऊन जो शिल्लक राहतो तो रिझर्व्ह फंड मध्ये वर्ग केला जातो. म्हणजे रिझर्व्ह अगोदर ठरवायला पाहिजे का डिव्हिडंड अगोदर ठरवायला पाहिजे? रिझर्व्ह ठरवताच येत नाही. जे शिल्लक राहिलेली असती नेट प्रॉफिट मधनं त्याला रिझर्व्ह फंड म्हणतात. अच्छा. असं ठरवायचं हा प्रकार नसतो. समजा 10 लाख प्रॉफिट झाला, कंपनीने ठरवलं डिव्हिडंड द्यायचा नाही, मग ते 10 लाख पूर्ण नेट प्रॉफिट जो आहे तो रिझर्व्ह फंड मध्ये जाईल. किंवा कंपनीने ठरवलं की 1 लाख डिव्हिडंड वाटावा, मग 1 लाख डिव्हिडंड वाटल्यावर 9 लाख नेट प्रॉफिट शिल्लक राहिला, तो 9 लाख रुपये रिझर्व्ह फंड मध्ये. अच्छा. ओके ओके. समजलं का अजिंक्य? हो सर. ओके. आता पुढचे जे पॉइंट आहेत सगळ्यांना आवडणारे पॉइंट आहेत. पहिला पॉइंट आहे डिव्हिडंड. डिव्हिडंड म्हणजे लाभांश. तर डिव्हिडंड हा नेहमी फेस व्हॅल्यू वरती डिक्लेअर केला जातो. फॉर एक्झाम्पल TCS, टाटा मोटर्स, रिलायन्स. आता TCS चा फेस व्हॅल्यू किती आहे? 1 रुपया. टाटा मोटर्स 1 रुपया. रिलायन्स 10 रुपये. करंट मार्केट प्राइस किती आहे? 3150, 1550, 362. सॉरी, उलट सांगितलं का मी? इथं 1550 आहे आणि इथं 360. आता कंपनीला प्रॉफिट झाला म्हणून कंपनीने डिव्हिडंड डिक्लेअर केला, तर TCS नी 500% डिव्हिडंड डिक्लेअर केला. टाटा मोटर्सनी 1000% केला आणि रिलायन्सनी 100% डिव्हिडंड डिक्लेअर केला, 100%. मग आता 500% म्हणजे काय होतं? फेस व्हॅल्यू वरती 500%. म्हणजे 1 रुपया जर फेस व्हॅल्यू असेल तर 500% म्हणजे किती मिळणार अजिंक्य? 5 रुपये. बरोबर. आता इथं 360 रुपये प्राइस आहे पण फेस व्हॅल्यू 1 रुपया आहे. 1000% म्हणजे किती मिळणार? 50 रुपये. 10 रुपये ना सर? हा 10 रुपये. 10 रुपये. सॉरी 10 रुपये. आणि इथं 10 रुपये फेस व्हॅल्यू आहे, 1550 आणि 100% डिव्हिडंड म्हणजे 10 रुपये मिळणार. कळालं का अजिंक्य? हो सर. सर मला आता एक विचारायचं आहे. आता तुमची फेस व्हॅल्यू 1 रुपये आहे, बरोबर? आता तुम्ही शेअर मार्केट प्राइसला जर समजा तुम्ही एखादा म्हणजे प्रत्येक जण काय फेस व्हॅल्यूलाच म्हणजे शेअर घेणार नाही, मग ते थोडेफार पुढे मागे होतील. मग तुम्ही आता जेव्हा आता समजा आता फर्स्ट तुम्ही आला 1 रुपयाला घेतला तर तुम्हाला ते 5 रुपयाला लागू होणार. पण समजा जर तो मी 10 रुपयाला जेव्हा तो शेअर असेल त्या 10 रुपयाला जर घेतला तर मला ते 10 रुपयाला लागणार की 1 रुपयाच्या हिशोबानेच लागणार? 10 रुपयाला लागणार ना तुम्हाला. हा, मग तेच कन्फर्म करायचं होतं. हे बघा, फेस व्हॅल्यू एकदाच डिक्लेअर होते, करंट मार्केट प्राइस रोज बदलत असते. हो. त्यामुळे डिव्हिडंड 3150 असताना डिक्लेअर केला
तो पुढचा मुद्दा, तुमच्या मनातला जो प्रश्न आहे तो इथं क्लिअर होईल. डिव्हिडंड यील्डला थोड्याच वेळात क्लिअर होईल. आता पुढचा पॉइंट आहे डिव्हिडंड यील्ड. डिव्हिडंड यील्ड म्हणजे थोडक्यात ROI म्हणूया, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. त्याच्याऐवजी इथं आपण 1 रुपयाचा शेअर TCSचा जेव्हा 3150 ला खरेदी करतो, का करतो तर डिव्हिडंड घेण्यासाठी. एक उदाहरण म्हणून, म्हणजे TCSनी 500% डिव्हिडंड डिक्लेअर केलाय, म्हणजे आपल्याला डिव्हिडंड किती मिळणार आहे? 5 रुपये. बरोबर अजिंक्य? तुम्हालाच उत्तर द्यायचे पूर्ण कंप्लीट आज आणि उद्या. नाही काय होतंय सर, नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला मध्ये मध्ये तुमचा आवाज लॅग होतोय, म्हणून लक्ष होत नाही मध्ये. ओके, तर 5 रुपये डिव्हिडंड मिळवण्यासाठी आज तुम्हाला 3150 रुपये देऊन एक शेअर विकत घ्यावा लागेल. कळालं का? हो सर. म्हणजे थोडक्यात 3150 रुपये दिल्यानंतर तुम्हाला 5 रुपये डिव्हिडंड मिळेल. करेक्ट? बरोबर. मग 100 रुपयाला किती पडला? त्याला म्हणतात डिव्हिडंड यील्ड. कळालं का? हो सर. म्हणजे 500 डिवायडेड बाय 3150 किती झाले सांगा? सर 0.1 पैसा, 0.15 पैसा. 0.15 पैसा म्हणजे 100 आला 15 पैसे आपल्याला डिव्हिडंड यील्ड मिळाला. कळालं का? नाही 100 आला 1.5 पैसा. 0.15 ना? एक मिनिट सर. हो. 0.15 आहे ना सर? नाही म्हणजे 0.015 सर. 0.015 आहे. 5 गुणिले 5 भागिले 3150 करा ना. 5 भागिले नाही सर, 100 आलाय बघा. आपण जे त्रैराशिक मांडतो 3150 रुपये जेव्हा खर्च करतो तेव्हा आपल्याला 5 रुपये मिळतो. मग 100 रुपयाला किती? 100 किती? मग 100 भागिले 500 भागिले 3150, 15 पैसे. कळालं का? नाही 5 भागिले 3150 करायला पाहिजे ना डायरेक्ट. सर नाही, तुम्हाला डिव्हिडंड यील्ड हा 100 काढला जातो. अच्छा. मग इथं 100 किती? म्हणजे 3150 ला तुम्ही 5 रुपये मिळाले तर बघा ना 100 किती पडणार? बरोबर. 100 भागिले 3150 गुणिले 5 15 पैसे. 15 पैसे. 1.1587 16 पैसे. 16 पैसे. बरोबर. आता रिलायन्सचा मात्र काय? 1550 रुपये प्राइस आहे, फेस व्हॅल्यू 10 रुपये, 100% डिव्हिडंड आहे, म्हणजे 10 रुपये आपल्याला डिव्हिडंड मिळणार एका शेअर वरती. पण ते 10 रुपये मिळवण्यासाठी आपल्याला 1550 रुपयाला एक शेअर विकत घ्यावा लागेल. बरोबर? बरोबर. म्हणजे 100 किती? 1000 भागिले 1550. बघा किती येतं? 64.64 म्हणजे 64 पैसे. म्हणजे तुम्हाला डिव्हिडंड यील्ड कुठे जास्त मिळणार? TCSनी 500% डिव्हिडंड डिक्लेअर केलाय, पण डिव्हिडंड यील्ड किती मिळतोय? 0.16 पैसे. आणि व्हेअरएज रिलायन्सनी फक्त 100% डिव्हिडंड डिक्लेअर केलाय, पण आपल्याला डिव्हिडंड यील्ड किती मिळतोय? 0.64 पैसा. समजलं का? हो सर. म्हणजे डिव्हिडंड यील्ड कुठं जास्त मिळाला आपल्याला? रिटर्न कुठं जास्त मिळणार डिव्हिडंडच्या स्वरूपात? रिलायन्स. समजलं का? हो सर. तुमच्या प्रश्नाचं पण उत्तर मिळालं का? बरोबर आहे सर. हा.
आता 52 वीक हाय आणि 52 वीक लो हे सोपी टर्म्स आहे. एक वर्षात एखाद्या कंपनीच्या शेअर्सनी केलेला उच्चांक आणि निच्चांक म्हणजे एका वर्षात हायेस्ट प्राइस आणि लोएस्ट प्राइस. फॉर एक्झाम्पल, समजा XYZ कंपनीचा शेअर आहे, तो 1000 रुपयाला 1 जानेवारीला ओपन म्हणजे होता, तो खाली येत येत 820 पर्यंत आला अप टू मार्च पर्यंत. मार्च काय तारीख असेल, 31 मार्च धरा. तिथून तो वाढत वाढत गेला आणि नोव्हेंबरमध्ये हायेस्ट 1200 पर्यंत पोहोचला आणि डिसेंबर 31 ला तो 1068 ला क्लोज झाला. याचा अर्थ या XYZ कंपनीचा 52 वीक हाय 1200 आणि 52 वीक लो 820. समजलं का? हो सर. बाकीच्यांना? रेणुका मॅडम, कुलकर्णी सर, हो सर. हो सर. गिरीश सर. हो सर, समजलं. ओके. आता हे दोन महत्वाचे पॉइंट, स्टॉक स्प्लिट आणि बोनस. रेणुका मॅडम, स्टॉक स्प्लिट बद्दल काय आयडिया, काय माहिती सांगा, जरा एक्सप्लेन करा. हो सर, म्हणजे जेव्हा स्टॉक एक सर्टेन लेवलला जातो तेव्हा त्या ह्याचे स्प्लिट होतो, म्हणजे एकास 2 किंवा एकास 10 एकास 5 असं शेअर्स दिले जातात शेअर होल्डरला, तर त्याला स्टॉक स्प्लिट म्हणतात. ते करण्यामागे कंपनीचं किंवा मॅनेजमेंटचं किंवा प्रमोटरचं काय इंटेन्शन असतं? एक तर नंबर ऑफ शेअर्स वाढतात, म्हणजे नंबर ऑफ हे वाढतात आणि त्याचे ट्रेडिंग करणं एक तर सोपं जातं. खूप समजा काही शेअर्स असे असतात की जे 1 लाखाचे 2 लाखाचे असं काहीतरी शेअरचा भाव असतो, तर ते स्प्लिट झाले तर त्यांना ट्रेडिंग करणं सोपं जातं किंवा त्याच्यात इन्व्हेस्टिंग करणं सोपं जातं. म्हणून कंपनी असे पॉलिसी हे करते, स्टॉक स्प्लिट करते. बरोबर. आणि बोनस म्हणजे काय मॅडम? बोनस म्हणजे जो काय शेअर वर सगळ्या कंपनीचा प्रॉफिट येतो आणि तो डिव्हिडंड देऊन जो काय एक्स्ट्रा प्रॉफिट येतो तो बोनस म्हणून हे केला जातो. नाही, बोनस बोनस म्हणजे शेअर्स. जेव्हा खूप मोठ्या प्रमाणावर प्रॉफिट होतो आणि तो आपल्या भागधारकांना देण्याची इच्छा व्यवस्थापनाची असते, तेव्हा ज्याचं होल्डिंग 1 शेअर आहे त्याला आम्ही 1 ऍडिशनल शेअर देतो आहे आणि त्यामुळं मार्केट कॅपिटलायझेशन कमी होईल पण शेअर होल्डर्सचा बेस वाढेल. म्हणजे माझा मार्केटमध्ये आता शेअर जर 500 रुपयाने ट्रेड होत असेल तर मी एकाला 1 बोनस दिल्यानंतर कदाचित तो 260-270 ला सुद्धा ट्रेड व्हायला लागेल. बरोबर. अगदी 250 लाच जाईल असं काही सांगता येत नाही, थोडस मार्जिन वरती मिळतं, पण त्यामुळे बेसही वाढतो आणि मार्केट खाली आल्यामुळं छोटे गुंतवणूकदार माझ्या कंपनीत गुंतवणूक करू शकतात आणि लॉयल गुंतवणूकदार ज्यांनी कठीण परिस्थितीत सुद्धा माझं शेअर होल्डिंग ठेवलं, ज्यांनी होल्ड केलं, त्यांना लॉयल्टी बोनस म्हणून हा बोनस शेअर इश्यू केला जातो. बरं. मग मला सांगा सर, बोनस आणि स्टॉक स्प्लिट दोन्ही मध्ये नंबर ऑफ शेअर्स वाढतात, टोटल नंबर ऑफ शेअर्स वाढतात, मग दोन्हीत फरक काय? हो बरोबर. स्टॉक स्प्लिट मध्ये फेस व्हॅल्यू कमी केली जाते सर. स्टॉक स्प्लिट मध्ये 10 रुपयाचा शेअर होता तो 1 रुपयाचा केलाय म्हणून तुम्हाला एकाच्या ठिकाणी 10 शेअर मिळतात आणि बोनस मध्ये तुम्हाला एका शेअरवर 1 शेअर बोनस दिला जातो. मग त्यामुळे काय घडतं, कंपनीवरती काय परिणाम होतो? कंपनीचं मार्केट मधली व्हॅल्युएशन थोडी कमी होऊ शकते पर शेअर, पण गुंतवणूकदारांचा विश्वास अधिक निर्माण होतो.
तुम्ही उत्तर बरोबर म्हणजे ही दिलंय. IS हा, उत्तर एकदम परफेक्ट आहे. फक्त एवढंच मी एका छोट्या एका वाक्यात सांगतो. स्टॉक स्प्लिट मध्ये कंपनीचे फंडामेंटल चेंज होत नाही, बोनस मध्ये मात्र फंडामेंटल चेंज होतात. ते कसं आपण डिटेल मध्ये आता बघूया. स्टॉक स्प्लिट पहिल्यांदा आपण बघणार आहोत. स्टॉक स्प्लिट स्प्लिट म्हणजे तुकडे करणे. अजिंक्य लक्ष देऊन ऐका, दोन्ही पॉइंट थोडेसे महत्वाचे आहेत. हो सर. तर स्टॉक स्प्लिट, आता आपल्याच कंपनीचं उदाहरण घेऊ. आपल्या कंपनीची फेस व्हॅल्यू आहे 10 रुपये आणि करंट मार्केट प्राइस 250 रुपये आहे. ठीक आहे. टोटल 12,000 शेअर्स पब्लिककडे आहेत, म्हणजे 12,000 शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये ट्रान्झॅक्शन साठी अवेलेबल आहेत. आणि ही प्राइस वाढत वाढत जाऊन 5 वर्षात 25,000 झाली. मग मला सांगा अजिंक्य सर, 250 रुपये असताना ट्रान्झॅक्शन जेवढे व्हायचे, म्हणजे नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्स, ते जास्त होतील का 25,000 असताना जास्त होतील? 250 असताना जास्त होतील सर. बरोबर. 250 रुपये प्राइस असताना छोटे इन्व्हेस्टर, छोटे ट्रेडर, ते सुद्धा म्हणजे भरपूर प्रमाणात ट्रान्झॅक्शन करतील. व्हेअरएज ती प्राइस वाढत वाढत गेल्यावर 25,000 रुपये प्राइस असताना छोटे गुंतवणूकदार माघारी, म्हणजे ते करत नाहीत शक्यतो. 100तले 99.99% लोक अशा मोठ्या प्राइसच्या शेअर्स मध्ये ट्रान्झॅक्शन करत नाहीत. इवन आपण सुद्धा इंट्राडे ट्रेडिंग मध्ये, मी तुम्हाला स्टॉक सिलेक्शन मध्ये शिकवणार आहे, 500 रुपयाच्या वर आणि 10,000 रुपयाच्या आत असलेल्या स्टॉक मध्येच आपण ट्रेडिंग करतो. त्याच्यामध्ये काय कारण आहे काय नाही ते तुम्हाला आता समजलंच. म्हणजे आपली मानसिकता, हायर प्राइस म्हणजे आपण रिस्क वाटते आपल्याला, म्हणून आपण जात नाही. मग उलाढाल किंवा ट्रान्झॅक्शन्स कमी झाल्यावरती शेअर्सची जी वाढण्याची, प्राइस वाढण्याची जी गती आहे, स्पीड आहे, तो थोडासा कमी होतो असं प्रमोटर्सला वाटतं. म्हणून प्रमोटर्स काय करतो, स्टॉक स्प्लिट करतो. म्हणजे काय करतो, फेस व्हॅल्यू 10 रुपये असेल तर 2 तुकडे केले तर 5 रुपये फेस व्हॅल्यू, म्हणजे एकास 2. कळलं का? हो सर. म्हणजे आता फेस व्हॅल्यू किती राहणार, 5 रुपये. 5 रुपये. आता 5 तुकडे केले तर किती होणार, 2 रुपये. म्हणजे 5 किती होणार, एकास 5. कळालं का? हो सर. आता 10 तुकडे केले म्हणजे 1 रुपया होणार, म्हणजे एकास 10. कळतंय का? लक्षात येतंय? मग जेवढं तुम्ही स्प्लिट कराल, फॉर एक्झाम्पल एकास 2 केला म्हणजे 5 रुपये जर फेस व्हॅल्यू केली तर तुमचे शेअर्स, टोटल नंबर ऑफ शेअर्स किती आहेत आपल्या कंपनीचे, 40,000. फेस व्हॅल्यू किती आहे, 10 रुपये. आणि आता 5 रुपये केल्यावरती नंबर ऑफ शेअर्स किती होतील, 80,000. शेअर्सची संख्या वाढली का नाही? हो सर. आता 40,000 शेअर्स असताना फेस व्हॅल्यू 10 रुपये. मग आपलं भाग भांडवल किती आहे, कॅपिटल 4 लाख. बरोबर ना? तुमचे 2 माझे 2. हो बरोबर. म्हणजे 40,000 गुणिले 10, 4 लाख. बरोबर बरोबर. आता फेस व्हॅल्यू 2 तुकडे केले, 5 रुपये केले, 80 गुणिले 5 किती,
4 लाख. 45. म्हणजे या केसमध्ये स्टॉक स्प्लिट मध्ये नंबर ऑफ शेअर्स म्हणजे कॅपिटल चेंज होत नाही, फंडामेंटल चेंज होत नाही. कळलं का? समजलं सर. आता त्याचबरोबर ही 25,000 प्राइस जी आहे, एकाच 2 केल्यावर 12,500च्या आसपास प्राइस खाली येते. कळतंय? लक्षात आलं? हो सर. एक्झॅक्ट 12.5 नाही, कुलकर्णी सरांनी सांगितलंच, 5-10 रुपये वर खाली होतं. एकाच 5 केलं तर 5 पट कमी होते भाव, म्हणजे 5,000च्या जवळपास येतं. कळालं का? हो सर. आता एकाच 5 केल्यावरती आपले 5 पट शेअर झाले, म्हणजे 2 लाख शेअर्स होतील. करेक्ट? पण फेस व्हॅल्यू किती असणार? 2 रुपये. 2 रुपये. 2 लाख गुणिले 2 रुपये किती झाले? 4 लाख. 4 लाख. म्हणजे स्टॉक स्प्लिट मध्ये कॅपिटल वाढवत नाही, फक्त नंबर ऑफ शेअर्स वाढतात. म्हणजेच कंपनीचे फंडामेंटल चेंज होत नाही. स्टॉक स्प्लिट म्हणजे समजलं का? समजलं सर. रेणुका मॅडम, कुलकर्णी सर, काही शंका, डाऊट किंवा नवीन काही ऍड करायचंय? कुलकर्णी सर. नाही, आता पुढे तुम्ही एखादा टर्म घ्याल तेव्हा याचा विषय मी दुसऱ्याशी कसा जोडता येईल ते सांगतो. ओके. रेणुका मॅडम, तुम्हाला काही ऍड करायचंय? सर व्यवस्थित आहे. ओके. आता पुढचा पॉइंट आहे, हा अजिंक्य सर आणि गिरीश सर परत विचारतो, काही शंका, डाऊट मनात स्टॉक स्प्लिट बद्दल? नाही सर. गिरीश सर. सर कन्सेप्ट क्लिअर झालाय. हा. स्टॉक स्प्लिट केला आहे आणि आपला 25,000 म्हणताय. जर ती व्हॅल्यू तशीच राहिली आणि त्याच्यामध्ये जर ट्रान्झॅक्शन नाही झाले तर ती व्हॅल्यू तशीच कॉन्स्टंट राहणार मार्केटमध्ये, की त्याच्यामध्ये पण बदल होत नाही राहतात? नाही, हे बघा, सिंपल आहे. जर कंपनी प्रॉफिट मेकिंग असेल तर शेअरचा भाव वाढत जाणार. ठीक आहे. आता 250 रुपये प्राइस असताना वाढण्याचा स्पीड 45 डिग्री आणि बरोबर. 25,000 प्राइस असताना वाढण्याचा स्पीड 30 डिग्री. म्हणजे मला काय म्हणायचं कळलं तुम्हाला? स्लोली जाणार ते. हा. जर कंपनी प्रॉफिट मेकिंग आहे, भरपूर डिव्हिडंड देते, अशा केसमध्ये सांगतोय मी. ओके. ओके. आता पुढचा पॉइंट आहे बोनस. सेम उदाहरण, टोटल नंबर ऑफ शेअर्स 40,000, फेस व्हॅल्यू 10 रुपये, कॅपिटल 4 लाख रुपये. एक मिनिट हा. आता 14,000 माझ्याकडं आणि तुमच्याकडं, 12,000 पब्लिककडं. करंट मार्केट प्राइस 250 रुपये. कंपनी बोनस, पहिल्यांदा बोनस म्हणजे काय सांगतो. शेअर धारकांना जेव्हा कंपनी बोनस डिक्लेअर करते तेव्हा तुमच्याकडं जे शेअर्स असतील त्याच्यावरती बोनस म्हणून शेअर्स मिळतात, पैसे मिळत नाहीत. अजिंक्य आणि गिरीश सर, हे लक्षात घ्या. हो सर. आता कंपनी बोनस डिक्लेअर करते तर तो रेशो असतो, एकास एक. एकास एक म्हणजे एकावर एक फ्री. आता एकास 2 म्हणजे किती मिळणार? सांगा एका शेअरवर कुणीतरी. 2. बर, कुलकर्णी सर बरोबर आहे का? नाही, 2 वर 1 असेल सर. गणित कच्चं आहे सर, थोडं सांभाळून घ्या. तर इथं अर्धा शेअर मिळणार आणि 2:1 जेव्हा म्हणू ना, हे गुणोत्तर आहे, तेव्हा 2 शेअर मिळणार.
एकास 2 म्हणजे 1/2 म्हणजे 0.5 म्हणजे अर्धा शेअर मिळणार आणि 2:1 म्हणजे 2/1 इज इक्वल टू 2. कळालं का? समजलं सर. हो सर. ते वाचण्याची पद्धत कशी माहिती आहे? 2:1 किंवा ह्याच्यात आता ते इंग्रजीमध्ये फार छान वाचलं जातं. 1:1 1:2 आणि 2:1 म्हणजे वी आर ऑफरिंग 1 फॉर द एक्झिस्टन्स ऑफ 2 आणि वी आर ऑफरिंग 2 फॉर द एक्झिस्टन्स ऑफ 1. करेक्ट. इथं पण शेअर्सची किंमत कमी होते बर का. म्हणजे 250 रुपये असताना बोनस दिला 1:1 तर बोनस मिळाल्यानंतर शेअरची किंमत 1,200च्या जवळपास खाली येते. अजिंक्य सर. हो सर. पण इथं गडबड काय होते बघा. इथं शेअरची 1:1 बोनस दिला म्हणजे काय होणार हो? 40,000 शेअरची संख्या किती होणार? 80,000. बरोबर का अजिंक्य? बरोबर आहे सर. पण फेस व्हॅल्यू बदलली का इथं कुठं? फेस व्हॅल्यू ॲज इट इज राहिली. म्हणजे काय होणार? 80 गुणिले 10 किती झाले? 8 लाख झाले का कॅपिटल? हो सर. कॅपिटल डबल झालं का नाही? बरोबर आहे. म्हणजे कंपनीचे फंडामेंटल चेंज झाले का नाही? बरोबर आहे. आता ह्याच्या मागे काय फंडामेंटल चेंज होतात म्हणजे काय सांगतो. आता रिझर्व्ह फंडावरती अधिकार कुणाचा असतो? शेअरधारक. मग आता आपले समजा रिझर्व्ह फंडामध्ये 1 करोड रुपये आहेत 1 CR. हा आणि नंबर ऑफ शेअर्स किती आहेत? 40,000. बरोबर. म्हणजे प्रत्येक शेअर मागे किती रुपये येतील? 2.5 रुपये येतील? नाही, 25 रुपये येतील. किती होतात? 1 करोड भागिले 40,000. बरोबर आहे 25 रुपये येतील. हा 25 रुपये येतील. बरोबर का अजिंक्य? बरोबर आहे सर. 1 करोड 40,000 शेअरच्या मागे वाटायचे म्हणल्यावरती पर शेअर 25 रुपये येतील का नाही? हो सर. आता खाणारी तोंड वाढली बोनस दिल्यामुळं. आता नंबर ऑफ शेअर्स किती झाले? 80,000. 80,000. म्हणजे 1 करोड 80 जणात वाटायचे म्हणल्यावर किती येणार? 80,000 जणात वाटायचे म्हणल्यावर किती येणार? 12.5 रुपये. 12.5 रुपये. कळालं का? ही रिस्क घेते ना कंपनी. बोनस दिल्यानंतर शेअरधारक वाढतात. थोडक्यात कंपनीच्या दृष्टीने रिस्की असतं हे. मग कुठल्या कंपन्या बोनस देतात? तर ज्या कंपन्यांना स्वतःच्या बिझनेस बद्दल विश्वास असतो, कॉन्फिडन्स असतो आणि पुढं काय होणार हे तुम्हाला माहिती असणार का, मला माहिती असणार का, प्रमोटर्सला जास्त माहिती असणार? प्रमोटर्सला माहिती आहे की मला पुढच्या मोठ्या ऑर्डर मिळाल्या आहेत आणि पुढचे 5 वर्षात माझा बिझनेस 10 पट वाढणार आहे आणि माझा प्रॉफिट सुद्धा 10 पट वाढणार आहे. मग बोनस डिक्लेअर करतात. त्यामुळे काय होतं? जे शेअरधारक आहेत म्हणजे प्रमोटर असेल तर प्रमोटरलाही बोनस मिळणार. कळलं का? हो सर. मग शेअरची प्राइस का वाढते? रिझर्व्ह फंड मध्ये वाढ झाल्यावर. रिझर्व्ह फंड मध्ये कधी वाढ होणार? प्रॉफिट मेकिंग वाढल्यावरती. बरोबर? बरोबर ना? मग जसं जसं रिझर्व्ह फंड वाढत जाईल, 250 रुपयाचा शेअर 1,200 झाला बोनस दिल्यावर आणि कंपनीचा प्रॉफिट वाढायला लागला, 3 वर्षात 10 पट झाला. मग 1,200चे 10 पट प्राइस, एक ठोकताळा सांगतोय मी. मग शेअरची प्राइस सुद्धा 10 पट वाढली. थोडक्यात मला काय म्हणायचंय, ज्या कंपन्या वेल नोन, ब्रँड नेम चांगला असलेले, प्रमोटर चांगले असलेले, चांगला बिझनेस असलेले बोनस डिक्लेअर करतात
त्या कंपन्यामध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट राहणं फायदेशीर आहे. आपल्याला वाटतं अरे किंमत कमी होते, पण ती 2 वर्षात परत डबल होते. कारण प्रमोटरला माहिती आहे माझ्या कंपनीचा प्रॉफिट वाढणार आहे. इथं पण थोडस जरा आपल्याला काळजीपूर्वक निवड करावी लागते. काही कंपन्या त्यांना पेनी स्टॉक म्हणतात किंवा बदनाम झालेल्या कंपन्या म्हणतात. ते काय करतात, असे मॅनिप्युलेशन चालतं बरं का कुलकर्णी सर, अजूनही चालतं. ते काय करतात, मोठमोठ्या ब्रोकर्स लोकांना धरून त्यांच्यातच शेअरचा भाव वाढवतात, बोनस डिक्लेअर करतात, प्रॉफिट दाखवतात. आता मगाशीच तुम्ही उदाहरण दिलं, लेन्सकार्ट जी कंपनी आहे सलग लॉस मेकिंग होती, पण आयपीओ येण्याच्या वर्षात ती प्रॉफिट मध्ये आली. तसं हे कागदोपत्री प्रॉफिट दाखवून फुगवटा वाढवतात, बोनस देतात, आणि बोनस दिल्यानंतर आणि लोन घेण्यासाठी पण बोनस बिनस म्हणजे थोडक्यात व्हॅल्युएशन वाढवतात तुम्हा आम्हाला धरून, म्हणजे मोठ्या लोकांना. हो 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 हो. तर त्यामुळं फंडामेंटली स्ट्रॉंग असलेल्या कंपन्या ज्या बोनस डिक्लेअर करतात त्या कंपन्यामध्ये डोळे झाकून इन्व्हेस्टमेंट करायचं. लक्षात आलं का अजिंक्य सर? हो सर. गिरीश सर? हो हो सर. अजून त्याच्यात एक गेम असतो सर, सटोडिया असतात ना, सटोडिया किंवा अशी कॉन्ट्रॅक्ट घेणारी लोक आहेत मार्केटमध्ये. तुमचा शेअर वरती नेऊन देतो, तुमचा शेअर वरती नेऊन देतो, तुमचा शेअर या लेवलला टेकवतो, मग त्यावेळी तुम्ही अमुक करा. हा एक विषय असतो. दुसरा विषय म्हणजे बोनस देताना जर खरंच तुम्ही म्हणता तशी कंपनी खूप चांगली असेल, मॅनेजमेंट खूप चांगली असेल आणि मॅनेजमेंटला आपल्या लोकांचा आपल्यावरचा विश्वास वाढवायचा असेल, ते काय विचार करत नाहीत की हे ट्रेडर कमवत आहेत का हे करतायत. ते गृहीत धरतात की हे सगळे माझे भागधारक आहेत. बरोबर. आणि त्यांना मोठी ऑर्डर आलेली असते. बँकेकडनं कर्ज काढायचं म्हटलं तर 10-15% व्याज द्यावं लागतं, 10% तरी द्यावं लागतं. वेरेज डिव्हिडंड मात्र 3-4% सुद्धा भागवता येऊ शकतो. बरोबर. त्यामुळे ते काय करतात की आधी बोनस देतात, बोनस देऊन प्राइस खाली आणतात. नव्या प्रोजेक्टसाठी फायनान्स उभा करायचा असतो, म्हणून जे एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स आहेत त्यांना बोनस देतात आधी, आणि स्टॉक स्प्लिट करतात, बोनस देतात, आणि वाईड स्प्रेड व्यापक बेस तयार करतात. आणि व्यापक बेस तयार करून त्यांना मार्केटची खाली पडलेली प्राइस आहे त्याच्यापेक्षा, आमचे तुम्ही लॉयल गुंतवणूकदार आहात, भागधारक आहात म्हणून त्याच्यापेक्षा एक 10-5% कमीनं राईटची ऑफर देतात. बरोबर. आणि मग त्यांना त्या पैसा उभा राहतो. करेक्ट. थोडक्यात त्यामुळे ह्या बोनससाठी चांगल्या कंपन्या चांगल्या प्रॅक्टिसेस करतात, आणि तुम्ही म्हटलं तसं काही कंपन्या अशा पण असतात. ते समजणं गरजेचं असतं. तर आता तुम्हाला फायनल स्टॉक सिलेक्शनच्या वेळेस चांगल्या स्टॉकची लिस्ट देणारच आहे, नंबर 1. नंबर 2 असं की स्टॉक स्प्लिट आणि बोनस यातला फरक समजला तर स्टॉक स्प्लिट हे फक्त प्रमोटरनी खेळलेली चाल असते. क्षणिक शॉर्ट टर्म थोडासा भाव वाढतो, त्याच्यामध्ये आपण फसायचं नाही. पण बोनस दिलाय आणि ती कंपनी चांगली आहे, रिलायन्स आहे, बजाज फायनान्स आहे, बजाज ऑटो आहे, टाटा मोटर्स आहे, अशा चांगल्या कंपन्या, गोदरेज आहे, तर अशा कंपन्यांमध्ये लॉंग टर्म साठी इन्व्हेस्ट करत राहायचं. लक्षात आलं का? आणि स्टॉक स्प्लिट पासून लांब राहायचं. येस सर, येस सर. तर थोडक्यात आपले आज पार्ट 2 आणि पार्ट 3 झालेले. आता पार्ट 4 सगळ्यात महत्वाचा पॉइंट उद्या आपण घेणार आहोत. त्यातलं पी रेशो थोडस मला समजून सांगायला बराच थोडस, आणि कुलकर्णी सर तर काय मला उद्या प्रश्न विचारून हे करून सोडणार आहेत 100%. तर उद्या हे 2 पॉइंट आपण घेऊया. मला जेवढं, हे बघा सर,
सगळ्यांना सांगतो की मी टेक्निकल माणूस आहे, मी इंजिनियर आहे, तर प्रयत्न करेन मी. बरोबर आहे का नाही सर रेणुका मी मॅडम? सुद्धा इंजिनियरच आहे सर. आपण तुम्ही वेगळे इंजिनियर आहात, तुम्ही काय म्हणतात ते नाही शब्दात सांगता येणार मला. तर बघू आता उद्या कितपत मी सक्सेस होतो, यशस्वी होतो. हा नाही काय तुमचं नॉलेज बेस चांगलाच आहे सर, प्रश्नच नाही. ठीक आहे. तर अजिंक्य सर, आज इंटरेस्ट आला का? मस्त वाटलं का आज? छान वाटलं सर. हा, उद्या फंडामेंटल संपणार आहे, मग नंतर सोमवारपासून ऍडव्हान्स टॉपिक चालू होतील आणि कदाचित पुढच्या शनिवारपर्यंत आपला कोर्स संपलेला असेल. फार फार तर एखादा दिवस म्हणजे सोमवारी वाढ होऊ शकते, पुढच्या सोमवारी. तर आपलं फंडामेंटल आणि बेसिक हे संपलेला, उद्या संपेल फंडामेंटल. सोमवारपासून मात्र अजून इंटरेस्ट येईल, ऍडव्हान्स टेक्निकल अनालिसिसचे ऍडव्हान्स टॉपिक चालू होतील. ठीक आहे. आणि शक्यतो रेणुका मॅडम, ऍडव्हान्स टॉपिकला तुम्ही अब्सेंट राहू नका. खूप नाही सर, महत्वाचे नाही सर. टॉपिक आहेत. हो सर, नाही राहत मी आता. तुमच्या 2 इंजिनियर मध्ये मात्र आमची वाट लागणार. नाही हो, मी फार ज्युनियर आहे, असं नका म्हणू. ते सर कुठं आणि मी कुठं. नाही सर सिनियर आहेत की. सरांचा एक्सपिरियन्स, अनुभव आणि कुठल्या वेगवेगळ्या ऑलराऊंडर आहेत ते. हो ना, ते ऑलराऊंडर आहे. तुम्ही पण ऑलराऊंडर, दोघे इंजिनियर मध्ये. आम्ही हा स्टुडंट एकदम. म्हणजे पण रेणुका मॅडम, क्लास फरक आहे का? म्हणजे इतर क्लास पेक्षा हा वेगळा आहे वाटतोय ना तुम्हाला? हो सर, तुमची प्रश्न विचारण्याची पद्धत फार चांगली असं मला वाटतं. ओके. आणि खूप वेगळा आहे, चांगला पण आहे. आणि माहिती खूप, म्हणजे जे काय काय बारीक बारीक डिटेल्स कुठेतरी मिस होतात, ते परत परत रिपीट होतात, ते त्यामुळे चांगलं वाटतं ते. बरोबर. दुसरं, माझी नवीन बॅच 8 डिसेंबर पासून चालू होणार आहे. तुमचे काही रेफरन्स असेल तर अवश्य कळवा. ठीक आहे. हो तर सर. आज आपण ओके. इथंच थांबूया. गुड नाईट आणि बाय. गुड नाईट, बाय.